1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व तेथूनच द्वितीय महायुद्धाची सुरुवात झाली। यात अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स यासारख्या महासत्ता जर्मनी व जपान यांच्या विरोधात उभ्या राहिल्या। जुलै 1945 पर्यंत जर्मनीने माघार स्वीकारलेली होती, पण जपानने अजूनही माघार स्वीकारलेली नव्हती। अशा परिस्थितीत जपानला हरविण्यासाठी अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली। हे तर सर्व आपण लहानपणापासून ऐकत आणि विविध कार्यक्रमातून बघत आलो आहोत, पण असा कधी विचार केलाय की जपानवर अणुबॉम्बने हल्ला होणार हे स्वतः जपानला माहीत होते की नव्हते? जपानसारख्या तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशाला आपल्यावर येणारे मोठे संकट कसे समजले नाही? त्यांनी अशा येणाऱ्या संकटावर का उपाय केला नाही? चला तर या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल सविस्तर समजून घेणार आहोत। आपल्याला अशाच नवनवीन विषयांवर माहिती जाणून घ्यायची असेल तर योगेश कट्टा या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। 1944च्या मध्यापर्यंत जपानचे पॅसिफिक महासागरावरील वर्चस्व हळूहळू कमी होत गेले, कारण अमेरिकेने जपानकडील बऱ्याचशा बेटांवर आपले वर्चस्व स्थापन केले। त्यात मरियाना बेटांचा समावेश होता। मरियाना बेट समूहात सायपॅन, गुआम व तिनियान ही 3 बेटे फार महत्त्वाची होती, कारण या बेटांवरून विमानाने जपानच्या कोणत्याही शहरावर हल्ला करणे सोपे होते। त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या अत्याधुनिक B-29 विमाने या बेटांवर तैनात केली होती व तेथून ते जापानी शहरांवर सतत हल्ला करीत होते। अशा सततच्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी जपानने एका स्पेशल इंटेलिजन्स युनिटची स्थापना टोकियो येथे केली होती। या युनिटचे काम B-29 विमानांकडून त्यांच्या ग्राउंड स्टाफला जाणाऱ्या गोपनीय मेसेजेसना डिकोड करून जापनीज लष्करापर्यंत पोहोचवणे हे होते। पण जपानचे दुर्दैवच म्हणावे लागेल की त्यांना असे गोपनीय मेसेजेस कधी नीटसे डिकोड करता आलेच नाही। त्यामुळे अमेरिका करीत असलेल्या योजनांबद्दल त्यांना कधी सुगावाच लागला नाही आणि याच त्यांच्या अपयशामुळे अमेरिकेला हिरोशिमा व नागासाकी येथे अणुबॉम्ब टाकणे शक्य झाले। गोपनीय मेसेजेसवरून जापनीज इंटेलिजन्स युनिटला एक गोष्ट समजली होती की अमेरिकेने B-29 विमाने गुआम, सायपॅन आणि तिनियान येथे तैनात केली आहेत व ते त्यांना विशिष्ट नावाने संबोधित असत। उदाहरणार्थ गुआम येथील विमानांना V-500, 501, 502, सायपॅन येथील विमानांना V-400, 401 तर तिनियान येथील विमानांना V-700, 701 असे कोडवर्ड्स दिले होते। हे कोडवर्ड्स जापनीज इंटेलिजन्सला बरीचशी माहिती देत असत, जसे की B-29 विमानांचा हल्ला कोणत्या शहरावर होणार आहे, कधी होणार आहे, ही विमाने कोणत्या बेटांवरून उडालेली आहेत, अशा या माहितीमुळे जापनीज आपल्या जनतेला अगोदरच सतर्क करत असत। जून 1945 पर्यंत जापनीज इंटेलिजन्स युनिटला V-400, 500 आणि 700 या सिरीजच्या विमानांची माहिती होती, पण अचानकपणे V-600 सिरीजच्या B-29 विमानांचे सुद्धा सिक्रेट मेसेजेस ऐकू येऊ लागले। जेव्हा त्यांनी या नवीन येणाऱ्या मेसेजेसचा अभ्यास केला तेव्हा त्यांना समजले की ही विमाने फक्त 12 ते 13 आहेत व ती तिनियन बेटावर तैनात केलेली आहेत। तसेच या विमानांना काही विशिष्ट ऑपरेशनसाठी आणले गेले आहे। त्यांचा हा अंदाज बरोबरच होता आणि याबद्दलची खात्री त्यांना थोड्या दिवसातच झाली, कारण V-600 सिरीजची विमाने जापनीज शहरांवर एकच मोठा बॉम्ब टाकून जात असत, जे इतर विमानांपेक्षा थोडे वेगळेच होते, कारण इतर विमाने येऊन पूर्ण शहरच उद्ध्वस्त करीत होते। खरं तर V-600ची विमाने जपानवर अणुबॉम्ब टाकण्याची ट्रेनिंग करूनच आली होती आणि त्यासाठी अमेरिकेने कर्नल पॉल तिबेट यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्स पाठवले होते। हे टास्क फोर्स अणुबॉम्ब टाकण्याआधी पंपकिन बॉम्बने जापनीज शहरांवर हल्ला करण्याचा सराव करत होते। असे हे सराव जापनीज इंटेलिजन्स युनिटला समजले होते व त्यांनी त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांना तशी माहितीही पुरविली होती, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। जापनीज इंटेलिजन्स युनिटला याची खात्री झाली होती की अमेरिका काहीतरी मोठं करण्याच्या बेतात आहे, पण कुठे व केव्हा हे त्यांना काही शेवटपर्यंत समजू शकले नाही। सरावाच्या वेळी V-600 विमाने 2 ग्रुपमध्ये उडत। पहिला ग्रुप कोकुरा, हिरोशिमा व नागासाकी येथे जाऊन तेथील हवामानाबद्दलची माहिती पाठवून येणाऱ्या दुसऱ्या ग्रुपला देत आणि हा ग्रुप शहरांवर फक्त एकच मोठा बॉम्ब टाकून परत येत असे। 6 ऑगस्ट 1945च्या दिवशीही असेच 2 विमानांचे ग्रुप तिनियन बेटावरून उडाले, पण यावेळी त्यांच्याकडे पंपकिन बॉम्ब नव्हे तर अणुबॉम्ब होता। लिटिल बॉय नावाचा पहिला अणुबॉम्ब अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर टाकला व लगेचच 9 ऑगस्ट 1945 रोजी फॅटमॅन नावाचा दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला। या दोन्ही अणुबॉम्बच्या हल्ल्यामुळे जपान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले व त्यामुळे त्यांनी दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली। अशी ही शरणागती जर जपानने जर्मनीसोबतच स्वीकारली असती किंवा स्पेशल इंटेलिजन्स युनिट देत असलेल्या गोपनीय माहितीवर जापनीज लष्कर प्रमुखांनी वेळीच कार्यवाही केली असती अथवा
स्पेशल युनिट अमेरिकी B-29 विमाने पाठवत असलेले मेसेजेस वेळीच डिकोड करू शकले असते तर मला वाटतं जपानला अणुबॉम्बसारख्या संकटाला सामोरे जावे लागले नसते व तेथील 2,10,000 जनतेला आपला जीव गमवावा लागला नसता व किरणोत्सर्गाच्या परिणामाला सामोरे जावे लागले नसते। तुमचे काय मत आहे यावर जरूर कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये। तुर्तास तुमची रजा घेतो व पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत।